त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय तृष्टी आणि मारवी 11 जीवदानी बामण डोंगरी. नाणेफेकीचा कोल अगदी दैसरच्या बाजूने गेलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी बामण डोंगरीला आमंत्रित केलाय. 2 षटकांचा मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये 29 धावसंख्या होत्या आणि त्या धावसंख्या डिफेन्स केल्या त्या केलवणे टीमनं. पुढचा सन्मान आपण करतोय. मनीष पाटील आमचे एक मराठीचे समालोचक आहेत आणि त्यांचा सन्मान. मनीष पाटील, तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. येस, त्याचबरोबर चला वरूया मॅच कडे. पहिला चेंडू समोरचा अगदी नेऊन ठेवलाय, सीमा रेषा बाहेर ठोकलाय षटकार. संयोगाने हात रंगलाय रजनी क्रिकेटचा. थँक्यू डीजे. उज्जेब शेख यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1100 रुपयाची नगद राशी असणार आहे. कोणत्याही गोलंदाजाला अगदी 2 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूवर आगाज केलाय, आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय जीवदानी बामण डोंगरी. फलंदाजाचं नाव आहे संदेश गोंधळी. 6 बाईटच्या नावावरती आज अगदी आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवरती साकारताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज सुमित भुईर. यावेळेस अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय. ब्रह्मास्त्राचा वापर, समोरच्या दिशेनं चेंडू टोलवला जातोय अलॉंग द कार्पेट स्लॉग. तत्पूर्वी पर्याप्त वेळेमध्ये आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारलाय 7च्या घरामध्ये. 7 धावसंख्या धावपटलावरती. तत्पूर्वी मागच्या मॅच मध्ये जो सामनावीरचा किताब ज्या गोलंदाजांना पटकावला स्वप्नील, त्याच्यासाठी शाखा प्रमुख केळवणे यांचं नाव आहे. शाखा प्रमुख केळवणे यांच्यावरून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी स्वप्नीलला विनंती करतोय की आपण जशी फर्स्ट इनिंग संपेल ना तिथून अगदी ही कॅश प्राइज घेऊन जायची आहे. नेक्स्ट चेंडू पुन्हा एकदा अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय. बॅट नंतर पॅडला ब्रश करणारा चेंडू सिलिमेट ऑफ ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. पर्याप्त वेळेमध्ये आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती अगदी षटकार ठोकला, धावसंख्येला आकार आला. आता अगदी इथून सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करतात. धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरामध्ये. मागची मॅच पूर्णपणे रोमहर्षक राहिली. दोन्ही बाजून अगदी दुतर्फी मॅच पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांच्या भेटीला जशी अपेक्षित या गुलाबी थंडीमध्ये मॅच हवी होती ना, तशा पद्धतीची मॅच पाहायला मिळाली आहे. यावेळेस या 2 बलाढ्य टीम आहेत. मॅच सुद्धा तशाच रीतीने होईल. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी अगदी फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला फील्ड केलं गेलं. आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 9च्या घरामध्ये. चांगली सुरुवात पाहायला मिळते. संदेश गोंधळे आतापर्यंत वैयक्तिक 8 धावसंख्येवर, तर त्याच्या समवेत आलेला शुभम पाटील वैयक्तिक 1 धावसंख्या खेळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 9च्या घरामध्ये. जवळजवळ 32 टीमनं पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यातून या 4 टीमी अगदी आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपल्यात. आणि त्यातील या 2 टीम्स आपण पाहतो. एका बाजूला खरं तर डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ओळखली जाणारी जीवदानी बामण डोंगरी, तर दुसऱ्या बाजूला खरं तर तिसऱ्या रात्रीमध्ये जन अगदी धुमाकूल घातला दैसर पंडित शूटर दैसर या टीमनं. ती टीम पाहतोय एक धावसंख्या पळून काढली. दुसरीचा कॉल आणि बघता बघता अगदी चित्याच्या चपलाईनं हरणीच्या वेगानं 2 धावसंख्या पळून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येनं धावफलक वधारला जातोय. बिनबाद 11च्या घरात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. इतक्या गुलाबी थंडीमध्ये खेळाडूंच्या अगदी अंगामध्ये ही एनर्जी, ही ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. का अफलातून अगदी आपल्या टीम साठी एफर्ट पाहायला मिळतात बोथ साइडनं. कारण प्रत्येकाला ही प्रथम क्रमांकाची चमचमती ट्रॉफी हवी आहे आणि त्यासाठी चालू असलेली लढत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू राईट राबून विकेट मारा करतोय. दोन्ही डावखुरी आताचे फलंदाज आणि त्यांच्या समोर हा डावखुरी आताचा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. लॉंग ऑफ रिझन कडे अलॉंग द कार्पेट स्लॉग. प्रेशर बिल्ड होतोय मॅचचा आणि चेंडू निघून चाललाय. सीमारेषा बाहेर येतोय चौकार. येस बचके रे ना. खरं तर दोन्ही टीम्सना हा
सुंदर संगीतातून संदेश होता. यावेळेस संदेश गोंधलीसाठी सुवर्ण संधी आली आहे. 3 षटकार ठोकल्या संलग्न. तर ऋतुराज पाटील आणि प्रसाद पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. चला या आजच्या आयोजनाच्या 4 दिवसाचा हा नाईटचा थरार आपण पाहिला. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 क्लब बॉईज ग्रुप आयोजित हा थरार पाहिला आणि त्याचे सर्वासर्व सन्माननीय मयूरदादा पाटील यांच्यासाठी त्यांच्या अगदी या साथी मित्रांकडून एक सुंदर असं चांदीचा आकर्षक भेट वस्तू आपण पाहतोय. मी क्लब बॉयच्या सर्व शिलेदारांना विनंती करतोय की यावं आपण व्यासपीठावरती या आणि या सर्वांच्या साक्षीने हा त्यांचा आदरपूर्वक सन्मान आणि त्या सन्मानातून आणलेली एक चांदीची फ्रेम त्यांना अगदी देऊन सन्मानित करण्यात येतोय. एक मित्र असा असावा मनीष सर की जो संकटामध्ये संकट मोचक म्हणून धावून येईल. तो मयूरदादा पाटील आहे. सर्वांच्या हाकेला धावणारा हा मित्र मयूरदादा पाटील. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे की ते पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्यात 15. पहिलं षटक थोडस महागडं पाहायला मिळालंय. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजाचं नाव आहे आदित्य पाटील. उज्जेब शेख यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक मिळवली आदित्य पाटील ना तर रोख रक्कम 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2,000 क्षमा असावी 2,000चं पारितोषिक असणार आहे. रॅडम ओव्हर द विकेट न मारा करतोय. समोर फलंदाज बॅटिंग साठी आपण पाहतोय संदेश गोंधली इन नेट ऍक्शन मध्ये. पहिला चेंडू फुल टॉस बॅटला अगदी ब्रश करून जाणारा. फर्स्ट स्लिप मध्ये प्रोटेक्शन होतं. जर्सी क्रमांक 23 चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत पर्याप्त वेळेमध्ये आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारलं जातोय 16च्या घरामध्ये. चांगली सुरुवात जशा रीतीनं सुरुवात केली षटकाला शेवटही तितकाच गोड केला. सुरुवात षटकारानं राहिली आणि शेवट अगदी चौकारानं राहिलाय. दुसरं षटक आदित्य पाटील त्याच्यासाठी अगदी एटीएम खुले झाल्यात. उज्जेब शेख कडून खरं तर विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. त्याला ठाऊक आहे सध्याच्या घडीला विकेट पेक्षा डॉट चेंडू येणं खूप महत्वाचं आहे. कारण या मॅच मध्ये फक्त 2 षटकांचे सामने आहेत आणि या 2 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी धावसंख्या आपल्याला अगदी उत्तरार्धामध्ये चेसिंग साठी येतील तितकी अगदी आपली पर्सेंटेज फायनल मध्ये जाण्याची वाढणार आहे आणि त्यासाठी चालू असलेले प्रयत्न आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी थोडंफार शेवटच्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालं. मी तर म्हणेन सुमितच्या अगदी आणि 4 धावसंख्येचं बेनिफिट मिळालं. दुसरं षटक आदित्य. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइड यार्कर यष्टीरक्षक फंबल आणि यावेळेस अगदी रात्रीच्या या कालोख्या अंधारामध्ये एक धावसंख्येची चोरी झाली आहे आणि एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. 17च्या घरामध्ये 17 कोणासाठी ठरणार खतरा. एका बाजूला दैसर आहे तर दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी. दोन्ही दादा संघ म्हणून ओळखले जातात. यावेळेस एकमेकांसमोर येऊन ठेपल्यात. एकंदरीत धावसंख्या 17. निर्णायक 3 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. चांगली स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड आणि यावेळेस धावचीच्या स्वरूपात फलंदाज शुभम पाटील बॅक टू द डग आउट. सोहला रंगलाय आनंदाचा मोठी तुई गावाला. आता देवी आईची पालखी निघाली मोठी तुई गावाला. मोठी तुई गाव जमलाय गो आई तुझे पालखीला. मोठी तुई गाव जमलाय गो आई तुझे पालखीला. येस नक्कीच. जेव्हा दुसऱ्या रात्रीमध्ये दैसरचा कर्णधार आला होता आमच्या टॉस्क बॉस मध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं आम्ही त्या साईडला भिवंडी साईडला खूप स्पर्धा खेळलो आहेत परंतु या मैदानावरती आम्ही आमचा जो खेळ दाखवणार होता तो अगदी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि तशा रीतीचं प्रदर्शन की राहिलं आहे. येस धावसंख्या धावपटलावरती 17च्या घरात पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. कमबॅक कसा करावा आदित्यला ठाऊक आहे आणि कमबॅक केलाय. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर फेकला जातोय. आणखीन एक धावसंख्या अतिशय जकडून ठेवलंय. जणू काय दोन्ही फलंदाजांवर साखळदंड फेकलेत आणि त्यांना कैद केलेत. अशा रीतीनं दोन्ही फलंदाजांना कैद केल्यात. 5 चेंडू फेकलेत. आतापर्यंत धावसंख्या खर्च केल्यात फक्त 4.
येस टोटल 3 धावसंख्या जोडल्यात. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये संघर्षाच्या तलावामध्ये सातत्यानं यशाचं प्रतिबिंब दिसत असतोय आणि ते संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज आदित्य पाटीलच्या माध्यमातून सुदर्शन सर विकेट जरूर मिळवली नाहीये, परंतु पूर्णपणे जखडून ठेवलाय. गोलंदाजी आवडली असेल दैसर टीम टाळ्या. जैसा कृष्ण अर्जुनाचा नवा दादाच्या पाठी मयूर पाटील नावाचा आधार हाय. नवा दादाच्या पाठी मयूर पाटील नावाचा आधार हाय. आता होऊ दे काही फिकीर नाही. थँक्यू डीजे. चला मी क्लब बॉयच्या सर्व शिलेदारांना विनंती करतो की आपण खरं तर आपल्या संकल्पनेतून आपल्या या ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 हा 4 दिवसातील दैदिप्यमान सोहळा आणि त्या सोहळ्याचे सर्व प्रमुख श्री मयूरदादा पाटील यांचा अगदी आदराने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी जी चांदीची फ्रेम आणलीत ना, अगदी त्यासाठी मी क्लब बॉयच्या सर्व शिलेदारांना विनंती करतोय आपण टॉस का बॉस मध्ये खरं तर सर्व शिलेदारांनी यायचं आहे. चला मयूरदादासाठी संकल्पना हे आयोजन आवडले असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. सन्माननीय मयूरदादा पाटील यांचा आदरपूर्वक मान सन्मान आपल्याच माणसानं केलेला, आपल्याच माणसाचा सर्वात मोठा सन्मान आहे. सर्वांच्या हाकेला धावणारा हा मित्र, सातत्यानं कठीण प्रसंगी समयी मुखामध्ये एकमेव येणारं नाव म्हणजे मयूरदादा पाटील आणि सगळ्यांच्या संकटाला धावून येणारे नाव म्हणजे मयूरदादा पाटील यांचा या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान. निमित्त आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 चा दैदिप्यमान सोहळा आणि आयोजन करते सर्व त्यांचे साथी सहकारी क्लब बॉईज ग्रुप मोठीजुळे यांच्या वतीनं त्यांचा केलेला सन्मान. 22 धावसंख्या झाल्यात आणि 23 धावसंख्येचं लक्ष आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 23 लक्ष. 2 सलामीवर मैदानामध्ये दाखल झाल्यात ज्यांचं नाव आहे मिलिंद आणि आदित्य. खरं तर आदित्यनं दुसरा धन्यवाद सर. आपण पाहताय सेमेवाची बिग फाईट. दैसर विपक्ष जीवदानी बांबडोरी संघ जवळजवळ 2 षटकाचा वाजविकेट संपलाय आणि धावा लागत पटलावरती 22 धावा 23 धावांचा हा टार्गेट सेट केला गेला. 12 मध्ये करायचे 23 धावा. 12 मध्ये 23 सलामीची गोड जोडी मैदान शोधात दाखल झाल्या. स्ट्राइक एंड वरती मिलिंद पाटील, नॉन स्ट्राइक एंड वरती आदित्य पाटील. द बॉल ट्रॅक वरती द स्पीड गन ऑफ बामण डोंगरी आदित्य पाटीलला इन्व्हाइट केलाय. विपुलजी पाडे साहेबांकडून जवळ 3 षटकार टोकले आदित्य पाडे. 15,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. गेम इज बॉन. मिलिंद पाडीसाठी पहिलाच बॉल आक्रमण केला. अन्सरला बॉल मात्र नक्कीच फेकून दिलाय. काउंटर रिझन मध्ये खेळताना बॉल ट्रॅव्हल केलं जाईल. सिंगल मात्र नक्कीच श्रीगंश केलाय. स्ट्राइक गेन मध्ये मात्र नक्कीच पाहताय आपण मिलिंद पाटीलला इन्व्हाइट केलं होतं. त्यानंतर सिंगलला श्रीगंश केलाय स्वतःचा संघाचा. आई माऊलीचा उदो उदो. त्याचबरोबर उदेप शेतकडून जवळ 2100 रुपये षटकार हा मध्ये नक्की असतील. मिलिंद आणि आदित्यला बाद आहे. ओ परफेक्ट यॉर्कर टोक रशन मैदान शॉट मध्ये बॉल चाललाय फाईन एक दिशेनं दन 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 करत. तोपर्यंत चांगली फिल्डिंग जवळ या बॉल वरती धावा कुठून काढल्यात 3 धावा. चांगली फिल्डिंग मैदान शॉट मध्ये जवळ 1 धाव कळ तर आपल्या टीम साठी मात्र नक्कीच बजरंगबली की जय. विपुलजी पाटील यांच्याकडून जवळ 3 चौकारासाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक. मिलिंद पाटील साठी पाटीलला पलटवार करावा लागेल या मॅच मध्ये. दादा की जय.
हॅलो 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 चिक गेम इज ऑन. खूप डबलचा बॉल पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल विफ्टी बॉल. बॉल केला अक्षरशः गोल. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय मिलिंदच्या बॅट मधून तडाखा. षटकार. तर जवळ जवळ 9 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. त्यामध्ये मोठा ब्लास्ट या बॉल वरती पाहायला मिळाला. त्यानंतर टाळ्या शिट्या वाजायला सुरुवात झाल्या. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदान शोध मध्ये पाहायला मिळतोय. निमित्त आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 थरार अंतिम रात आणि जवळ जवळ सेकंड मॅच सेमीफायनलची लढत आपण पाहताय. जो जिंकेल तो गावदेवी केळो संघात मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. धमाका केलाय खर तर आपण पाहिलं असेल मिलिंद पाटीलने ज्याच्या जवळ जवळ हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. षटकार हाटेसाठी 15 आणि चौकार हाटेचे जवळ जवळ 10,000 रुपये. 9 तर लागल्या गेल्यात. आक्रमण चढवल्या गेल्या आदित्य पाटील वरती. पाटीलचा पलटवार या मैदान शॉट मध्ये होईल का? ओ स्लोवर वन चांगला कमबॅक षटकार केल्यानंतर मैदान शॉट मध्ये करताना पाहायला मिळतोय. द स्पीड गन ऑफ बामण डोंगरी आदित्य पाटील स्वतःला मात्र की सिद्ध करताना ते म्हटलं जातं की आधी स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेन. आणि या खेळून अनेक स्पर्धेमध्ये ते काम करून दाखवलंय. म्हणून आज रायगड मध्ये चर्चेत असलेला गोलंदाज आपण पाहत आहे. बॉल ट्रॅक वरती आदित्य पाटील. पुढे सरसावर डान्सिंग अटॅक फिल्डर आहे. सिंगल तर मिळाली. दुसरीचा पलटवर होईल का? सिंगलच मिळेल या बॉल वरती. जवळ जवळ धावा लागत पटलं वरती 10 बिनबाद 11 माफी असावी. 11 धावा लागल्या स्कोर कार्ड होती. 7 मध्ये करायची अद्याप 12. असा सामना मागचा मात्र नक्कीच रंगला होता. त्यानंतर भंडार गोलंदाजी फास्ट अँड फ्युरियस स्वप्नील घरात मात्र नक्कीच अक्षरशः दांडी गोल केली होती. परंतु या मॅच मध्ये काय घडेल? स्लोवर वन चकवा दिलाय. स्वतः गोलंदाज खाली येतोय. पकडतोय झेल मैदानाच्या आतमध्ये संपतोय. आदित्य पाटीलचा खेळ. विकेट क्रमांक 1 आदित्य पाटील बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. येणारे 6 बॉल आणि 12 धावेची गरज. 6 बॉल 12 धावा. 12 धावा 6 बॉल. जो जिंकेल तो थाटा माटात फायनलचा खेळ तर दरवाजा उडून फायनल मध्ये मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. परंतु जो हरेल त्या स्पर्धेमध्ये नक्कीच इथे थांबावं लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये एका धावासाठी करताना पाहायला मिळतोय. हे दोन्ही दादा संघ आपण पाहताय. दहीसर त्यानंतर जीवदानी बांबडोंगरी संघ. बॉल ट्रॅक वरती अजून एक स्पीड गन ऑफ बांबडोंगरी टीम. ओमकार नाईक तर समोर फलंदाज ज्याने षटकार ठोकून या मॅच ची हवा काढली. मिलिंद पाटीलला पाहत आहे. 6 मध्ये 12 करायच्यात. प्रत्येक बॉल वरती 2 धावा कुटायला लागतील. पण एखादा फटका मोठा आला पहिल्या 2 बॉल वरती सामना अक्षरशः गुला होईल यात मात्र शंका नाहीये. 6 मध्ये 12 ची गरज. दोन टीम ना देवे बेस्ट ऑफ लक. पॉइंट ट्रॅक वरती द स्पीड गन ऑफ बांबडोंगरी टेनिस क्रिकेट ओमकार नाईक. जर एक षटकार मारा तर जवळ जवळ 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय मिलिंद पाटील साठी विपुलजी पाटील यांच्याकडून. फुलटॉस बॉल होता. वाईडिश लॉंग ऑफला तर ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळाल्या बॉल वरती. 5 मध्ये 11 करायचे आता. 5 बॉल 11 धावा. चित्तथरारक सामना मैदान शोधण्यात पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या भेटीला मात्र नाही घेताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये 11 स्ट्राइक इन मध्ये नवीन फलंदाज राहुल पाटील. अनेक सारे पाटील त्यामधलाच राहुल पाटीलला पाहताय ऑन अ स्ट्राइक. परफेक्ट यॉर्कर. फास्ट अँड फ्युरियस बांबडोंगरी ऑन अ ट्रॅक. ओमकार नाईकची भेदक मारा
अक्षरशः मात्र नक्कीच वेगानं बीट केले या बॉल वरती. 4 मध्ये करायचे आता जवळ 11 धावा. 4 बॉल 11 धावीची गरज. असा सामना करता सेमीफायनल वर जाडला होता. त्यामध्ये स्वप्नील घरचा मात्र नक्कीच हा आकार मैदान शॉट मध्ये पाहायला मिळत होता. परंतु आता बांबडोंगर टीमचा असून एक 30 तर्रार गोलंदाज ओमकार नाईकला पाहत आहे. 4 मध्ये 11 ची गरज. स्ट्राईक एन वरती फलंदाज राहुल पाटील. 4 बॉल 11 धावा. स्ट्राईक एन वरती राहुलला पाहत आहे. बॉल ट्रॅक होती ओमकार. त्याचा मैदान शॉट मध्ये हा आकार मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. ओ ब्लॉक ऑल बॉल तर खोदून काढला. चॉप केला बॉलला. ऑन साइडला फिल्डर आहे. सिंगल तर मिळेल. दुसऱ्याचा पलटवार होईल का? येस. 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्या. 4 वाजता खर तर ही धावांची चोरी मैदान शोधून पाहायला मिळतोय. समीकर येऊन टेपला 3 बॉल आणि तुम्हाला करायचे आता 9 धावा. 3 बॉल 9 धावा. षटकार ठोकावा लागेल एक. या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करायचं असेल टीम दहिसर संघाला. आणि जोपर्यंत मिलिंद आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत कुठल्याही क्षणी मात्र नक्कीच मॅचला कलाटण्याचं काम हे अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच पाहिलंय. जस राहुलजी पाटील ऑन अ स्ट्राईक आहेत. त्याने मात्र नक्कीच सामना जिंकवला. तर उजेब शेख यांच्याकडून जवळजवळ 1100 रुपयाचा पारितोषिक आलाय. हो फटका आला. जवाब आहे. फिल्डर सुद्धा आहे. त्याला मात्र नक्कीच बीट करता आला नाही. या जबरदस्त फिल्डिंग. एका धावासाठी खेळतात. संघर्ष आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. हा सर रायगड जिल्ह्यामधील एक वन ऑफ द बेस्ट टीम म्हणजे टीम कडे पाहिलं जातं बामणडोंगरी. आणि मैदानाच्या आतमध्ये ते का पाहिलं जातं हे सांगताना जयंत उदाहरण हे भन्नाट गोलंदाजी. 2 मध्ये करायचे 8 धावा. एक षटकार ठोकावा लागेल. या बॉल वरती येईल का की पुन्हा एकदा ओमकार नाईक आपल्या टीमला कमबॅक करून देईल. परफेक्ट यॉर्कर. टोक रशियन मैदान शॉट मध्ये फेकला गेलाय. अक्षरशः पायाची बोट चेचून काढणारा बॉल मैदान शॉट मध्ये फेकला गेलाय. ओमकारचा हा भेदक मारा. पिक्चर ऑफ द परफेक्ट यॉर्कर. ओमकार नाईक फास्ट अँड फ्युरियस. 23 तर्रार बॉल मध्ये नक्कीच फेकण्यास सज्ज. 1 मध्ये 8. 1 बॉल 8 धावीची गरज. शेवटचा अंतिम बॉल 8 धावा. या धावा सुद्धा कित्येक मैदानावरती होताना पाहायला पुरतो. आज या स्पर्धेमध्ये हा विक्रम होईल का हे मात्र नक्कीच बघणं गरजेचं असेल. एखादी चुकी या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करून देईल. म्हणजे चुकी करेल का ओमकार? सामना जिंकला. अंतिम क्षणी मात्र नक्कीच जेल पकडला गेला आणि सामना जिंकलाय टीम जीवदानी बांबडोंगरी संघ. वेल प्लेड आणि हार्ड लक टीम दहिसर संघ.